नमस्कार मैत्रिणींनो, काल आपण 48 साईज कटोरी ब्लाऊजचं पायपिंग कसं करायचं आणि समोरचे भाग कसे जोडायचे ते पाहिलं होतं. बाहीचं माप कसं काढायचं ते पाहिलं होतं. बाही कशी तयार करायची ते पाहिलं होतं. आज आपण पाहणार आहोत आपली बाही कशी जोडायची आणि फिटिंग कसं करायचं ते. चला तर मग आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला आपलं हे ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि चेक करायचे सर्व भाग बरोबर आहेत का. आपले हे सर्व भाग बरोबर आहेत. आता आपण आपल्या बाहीच्या जोडण्याला सुरुवात करूया. आपला मोंडा आहे 10.5 इंच. आपण इथं 10 इंचाची बाही तयार करून घेतली होती. अर्धा इंच मार्जिन आपल्याला सोडून द्यायचं आहे. 10 इंचाचीच बाही आपल्याला लागणार आहे. आता आपण बाही कशी जोडायची ते पाहू. पाठीमागचा भाग आपल्याला उंच जो भाग आहे तो पाठीला जोडायचा आहे आणि खोलगट जो भाग आहे तो आपल्याला समोरून जोडायचा आहे. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला बाही आधी मोजून घ्यायची आहे. खोलगट भाग आपला समोरचा आहे आणि उंच भाग जो आहे तो आपला पाठीमागचा भाग आहे. बाही जोडताना एवढं लक्षात ठेवायचे. आता आपण बाही जोडायला सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला एक्स्ट्रा कापड राहिला असेल तर ते कट करून टाकायचा आणि आपली बाही मोंढ्याला मोजून घ्यायची. कुठं बाही कमी तर पडत नाहीये ना. अशा प्रकारे आपल्याला बाही मोजून घ्यायची. संपूर्ण बाही मोजून घेणार आहोत आणि नंतरच आपण बाही जोडणार आहोत. आपली आता पूर्ण बाही मोजून झालेली आहे. आता आपण बाही जोडायला सुरुवात करूया. पाठीमागे अर्धा इंच अंतरावर आपल्याला ही बाही जोडून घ्यायची. अर्धा इंच अंतरापासून सुरुवात करायची आणि नंतर पाव इंचावर आपल्याला पूर्ण टीप मारून घ्यायची. अशा पद्धतीनं संपूर्ण बाही आपल्याला जोडून घ्यायची. शोल्डरच्या ठिकाणी फक्त अर्धा इंचावर जोडायचे, बाकी पाव इंचावर जोडायचे. पूर्ण बाहीला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. बाही आपल्याला अजिबात खेचायची नाही. बाही खेचायची नाही तरी सुद्धा आपली बाही बरोबर पुरते. मोंढ्याच्या मापापेक्षा अर्धा इंच कमीचीच बाही काढायची तरी पण आपली बाही बरोबर पुरते. कारण आपण अर्धा इंच खालचा मोंडा छोटा आणि वरचा मोंडा मोठा घेतलेला असतो, त्याच्यामुळे अर्धा इंच कमीची बाही आपल्याला पुरते. 10.5 असेल मोंढा पूर्ण आपला पाठीमागचा आणि पुढचा, तर आपल्याला 10 इंचाचीच बाही तयार करायची. अशा पद्धतीने आपली बाही जोडून घेतलेली आहे. बघू शकता आपण मोंड्याचे भाग एकदम समोरासमोर आलेले आहेत. धागे वगैरे कट करायचे. पाहू शकता एकदम सरळ रेषेमध्ये आपली बाही जोडून झालेली आहे. कुठेही कमी जास्त पडली नाही आपली बाही. पाहू शकता एकदम फिनिशिंग मध्ये. अशा पद्धतीने आपल्याला आता दुसरी पण बाही जोडून घ्यायची. आता आपल्याला समोरच्या भागापासून बाही जोडायला सुरुवात करायची. सेम पद्धतीने आपल्याला बाही मोंढ्याला मोजून घ्यायची. पहिल्यांदा दोन्ही साईडच्या खोलगट भाग आपला समोरच्या साईडला येतो, लक्षात ठेवायचे, आणि उंच भाग पाठीमागच्या साईडला येतो. पूर्ण बाही मोजून घ्यायची. पाहू शकता परत अर्ध्या इंचापासून आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची.
सुरुवातीला अर्धा इंच, नंतर पाव इंच आणि शोल्डर जवळ पुन्हा अर्धा इंच अशा प्रकारे आपल्याला टिप मारून घ्यायची। आपल्याला बाही अजिबात खेचायची नाही। अशा पद्धतीने आपली दोन्ही बाह्या जोडून झाल्यात। अर्धा इंच कमी बाही काढली तरी आपली बाही व्यवस्थित पुरते, पाहू शकता। दोन्ही बाह्या आपल्या जोडून झालेल्या आहेत एकदम व्यवस्थितपणे। दोन्ही बाह्या आपल्या बरोबर जोडून झालेल्या आहेत, पाहू शकता। बरोबर दोन्ही बाह्या झाल्या आहेत आपल्या। आता आपण फिटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत। अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला मी फिटिंग कसं करायचं आहे ते पण सांगणार आहे। सर्वप्रथम आपल्याला धागे वगैरे कट करायचे आणि उलटा करून ब्लाउज एक टिप मारून घ्यायची सरळ रेषेमध्ये। पोटापासून बाहीच्या शेवटपर्यंत एक टिप मारून घ्यायची। व्यवस्थित दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून आपल्याला शिलाई द्यायची। अशा पद्धतीने व्यवस्थित भाग खालीवर होऊ द्यायचा नाही। लक्षपूर्वक बघा। आता आपल्याला पूर्ण टिप मारून घ्यायची, पोटापासून ते बाहीच्या शेवटपर्यंत, दंडघेरापर्यंत। कुठेही कट छाट न करता मी तुम्हाला संपूर्ण शिलाई, संपूर्ण व्हिडिओ दाखवत आहे। माझे जर व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहिले तर तुम्हाला अगदी तंतोतंत ब्लाउज कसा शिवायचा ते मी सांगत आहे। दोन्ही साइडनं आपल्याला दोन्ही भाग बरोबर करून पोटापासून बाहीपर्यंत शिलाई देऊन घ्यायची। अशा पद्धतीने आता संपूर्ण शिलाई द्यायची आपल्याला। खूप सावकाशपणे दाखवत आहे मी, लक्षपूर्वक बघा। पाहू शकता। आता आपल्या दोन्ही पण साइडचा ब्लाउज जोडून झालेला आहे, दोन्ही पण भाग। आता आपण फिटिंग कशी करू ते तुम्हाला दाखवणार आहे। फिटिंग करण्यासाठी आपल्याला मापाचा ब्लाउज लागेल। आपल्याला कुठलाही भाग मोजायची गरज नाही, कमरेचा भाग पण नाही टेपने मोजायचा, डायरेक्ट ब्लाउजने ब्लाउज मोजायचा आणि डायरेक्ट फिटिंग करायची। पाहू शकता। हुकलूक पट्टी पासून सुरुवात करायची, संपूर्ण भागाशी एकमेकांना जोडायचे मापाच्या ब्लाउजला। अशा पद्धतीने आता आपला शिवलेला जो ब्लाउज एक्स्ट्रा राहील त्याच्यात आपल्याला 4 भाग करायचे। आता हे आपला शिवलेला ब्लाउज एवढा एक्स्ट्रा राहिलाय, मोजून घेऊया आपण किती आहे तर। आता हा आपला आहे 8.25 इंच। 8.25 इंचचा आपल्याला निम्म करायचंय। हे आपलं झालं 4.25 इंच। 4.25 इंचच्या पुढे एक रेष
त्याचंही निम्म करायचंय. तर आपलं हे झालं 2.25 इंच. 2.25 इंचावर आपल्याला एक खूण करून घ्यायची आहे कमरेच्या साईडला. हे झालं आपल्या कमरेचं फायनल फिटिंग. 2.25 इंचावर आपल्याला टिक करायची. याच पद्धतीने आपण मोंढा पण मोजणार आहोत. जास्त आपल्याला झंझट करायची काहीच गरज नाही. आता आपण आपला मोंढा मोजून घेऊया. मोंढा पण मोजत असताना आपल्याला शोल्डर जवळ शोल्डर ठेवून डायरेक्ट मोंढा मोजायचा आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला मोंढ्याचं फिटिंगचं शिलाई आहे त्या ठिकाणी टिक करून घ्यायची. अशा पद्धतीने ब्लाउज उलटा करायचा आहे आपल्याला. शोल्डरवर शोल्डर, शोल्डरवर शोल्डर आणि पूर्ण मोंढ्याला मोंढा मोजून ज्या ठिकाणी आपलं फिटिंगची शिलाई आहे लास्टची त्या ठिकाणी टिक करून घ्यायची. आता झालं आपलं हे मोंढ्याचं पण फिटिंग. आता आपल्याला बाहीचं फिटिंग करायचे दंड घेराचं. पाहू शकता बरोबर आपलं फिटिंग आलेलं आहे. आता आपल्याला दंड घेराचं फिटिंग कसं करायचं ते पाहूया. बाहीला बाही जोडायची. ज्या ठिकाणी आपली बाहीची शेवटची शिलाई आहे फिटिंगची त्या ठिकाणी टिक करून घ्यायची. हे झालं आपलं फायनल फिटिंग. आता आपण ह्याच्यावर टीप मारून घेऊ. थोडीशी आपल्याला लाईन आखून घ्यायची म्हणजे आपल्याला लक्षात येईल की टीप कुठं मारायची. आता हे आपलं आलं आहे फायनल फिटिंग. बघा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. परत एकदा दाखवते. शोल्डरवर शोल्डर ठेवले आणि मोंढा मोजून घेतलाय. मोंढ्याची जी शेवटची शिलाई आहे फिटिंगची त्या ठिकाणी टिक करून घेतलंय. बरोबर आलेलं आहे. बाहीवर बाही ठेवायची. बाहीची जी शेवटची शिलाई आहे फिटिंगची त्या ठिकाणी टिक करून घ्यायची. हे पहा एकदम बरोबर आलेलं आहे. म्हणजे जसा आपला मापाचा ब्लाउज आहे सेम तसंच आपलं फिटिंग तयार होतं. क्लायंटला आपण विचारायचं की तुमचं मापाचं ब्लाउज व्यवस्थित आहे का. अशा पद्धतीने आपलं ब्लाउज जोडून झालेला आहे. हा खूप मोठ्या मापाचा ब्लाउज आहे. 48 साईजचा सर्वात मोठी साईज आहे ही. अशा पद्धतीने आपल्या ब्लाउजचं फायनल फिटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.